जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या। प्रत्येक महापुरुषांच्या जयंतीनिमित्त उत्सव समिती मंडळे विविध कार्यक्रमाचे आयोजन करतात। त्यात सामाजिक, सांस्कृतिक यासह विविध कार्यक्रमांना आवर्जून महत्त्व दिले जाते। यासोबतच त्या महापुरुषांच्या मूर्तीची शहरातून मिरवणूक काढून जल्लोष साजरा केला जातो। याच अनुषंगाने मुरुम शहरात अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या अनुषंगाने शहरातील मुख्य मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली। दिनांक 25 ऑगस्ट रविवार रोजी सायंकाळी मिरवणुकीची सुरुवात साठे चौकातून भाजप नेते शरण पाटील व मुरुम पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नवनाथ गाडेकर यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या मूर्तीची पूजा करून सुरुवात करण्यात आली। हलक्यांच्या कडकडाटात डीजेच्या तालावर तरुणाई थिरकत विविध चौकात कलाकारांच्या नृत्यकला दाखवत मिरवणूक निघाली। अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीचा देखावा विशेष होता। शहरातील प्रत्येक भागातील शहरवासीय नागरिक देखाव्याचे कौतुक करीत होते। देखाव्यात प्रामुख्याने अण्णाभाऊ साठे यांनी सांगितलेल्या वाक्याचा उल्लेख व त्याचे उदाहरण दाखल कृती देखाव्यातून सादर करण्यात आली होती। पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तकावर नसून कष्टकरी शेतकऱ्यांच्या श्रमिकांच्या हातावर तरलेली आहे, हे वाक्य लिहिलेले फलक त्याचसोबत फिरत्या पृथ्वीचा देखावा सादर करण्यात आला होता। यासोबतच त्याच्या समोर देशभरात सद्यस्थितीत होत असलेल्या महिलांवरील अत्याचाराबद्दल वासनांत प्रवृत्तीचा निषेध व्यक्त करीत जाब विचारण्याचा फलक लावण्यात आला होता। तर मागील ट्रॅक्टरमध्ये अण्णाभाऊ साठेंची पूर्णाकृती मूर्ती व त्याच्या बाजूला अण्णाभाऊ साठेंनी आपल्या तेजोमय आयुष्यात लिखाण केलेल्या साहित्यांची नावे असलेला फलक दोन्ही बाजूने लावण्यात आला होता। याशिवाय मूर्तीच्या मागील बाजूस भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिकारक वीर लहुजी वस्ताद साळवे यांचे फोटो व संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अनेक महापुरुषांच्या फोटोपासून तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्राचा नकाशा यांनी अशा देखाव्यातून अण्णाभाऊ साठेंच्या चरित्राचा व विचारांचा जागर करण्याचे काम जयंती उत्सव मंडळाने केला। यावर्षी निघालेल्या मिरवणुकीचे शहरातील नागरिकातून सर्व स्तरावर मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आले। इतर बातम्यांसाठी पाहत राहा आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या।